राजगुरुनगर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे नगर परिषदेच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांचे सब ठेकेदार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष कैलास सांगोर यांचा पत्रकार परिषदेत ठाकरे गट आणि भाजप उमेदवारांवर सनसनाटी आरोप। उद्धव ठाकरे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बापू तिगळे आणि भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शिवाजी मांदळे यांचं नाव घेत राष्ट्रवादीकडून थेट हल्ला। राजगुरुनगर शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या माध्यमातून शहरात सुमारे 374 कोटींची विकास कामे, त्यामध्ये हुतात्मा राजगुरू स्मारकासाठी 270 कोटींचा निधी। राष्ट्रवादी काँग्रेस नगराध्यक्ष पदाचे उमेदवार किरण आहेर यांची पत्रकार परिषदेत माहिती। विरोधी पक्षाच्या उमेदवारांकडून विकास कामाचं श्रेय लाटण्याची केविलवाणी धडपड। राष्ट्रवादी काँग्रेसकडून मांडण्यात आली भूमिका। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कैलास सांगोर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल बाबा राक्षे आदींची उपस्थिती। राजगुरुनगर नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ सोमवारी भारतीय जनता पक्षाचे उत्तर पुणे जिल्हा निवडणूक प्रभारी आमदार महेश लांडगे आणि जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शिवाजी मांदळे आणि नगर सदस्य पदाच्या उमेदवारांसाठी प्रचाराचा शुभारंभ। राजगुरुनगर नगर परिषद कार्यक्षेत्रातील विविध संस्था संघटनांशी साधला संवाद। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी यांच्या नेतृत्वाखाली राजगुरुनगर शहरातील विविध समस्या आणि पायाभूत सेवा सुविधा सक्षमीकरणासाठी कटिबद्ध। राजगुरुनगरकर नागरिकांनी भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शिवाजी मांदळे आणि नगर सदस्य पदाच्या उमेदवारांना मतरूपी संधी द्या, आमदार महेश लांडगे यांनी केले आवाहन। जिल्हा परिषदेच्या रेटवडी गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार अश्विनी राजेंद्र पाचारणे यांच्या माध्यमातून आदमापूर आणि श्री महालक्ष्मी माता देवदर्शन यात्रा। दुसऱ्या टप्प्यात सोमवारी 4200 महिलांना घडवलं देवदर्शन। पहिल्या टप्प्यात 5000 महिलांसाठी देवदर्शन यात्रा। रेटवडी गटातील 11111 महिलांना देवदर्शन घडवण्याचा अश्विनी पाचारणे यांनी सोडला संकल्प। आदमापूर येथे बाळूमामा आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मी मातेच्या दर्शनार्थ यात्रेकरू महिलांचं बाळूमामा आणि महालक्ष्मी माता चरणी साखरे। अश्विनी राजेंद्र पाचारणे यांच्यासाठी राजकीय वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा। चाकण आणि म्हाळुंगे एमआयडीसी परिसरात बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या एका अल्पवयीन मुलासह दोघांवर पोलिसांची कारवाई। देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणारा एक अल्पवयीन तर कुरकुंडी येथील मयूर बाळू वाघमारे याला पोलिसांनी केली अटक। पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई। चाकण एमआयडीसी परिसरात अवैध शस्त्र बाळगण्याच्या प्रकारात दिवसेंदिवस होते वाढ।